श्री स्वामी समर्थ। आज मी आले श्री स्वामी समर्थांच्या मठात हडपीडमध्ये आणि या हडपीडच्या मठातून दरवर्षी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला घेऊन जातात। तर त्याच्यापैकी मला सुद्धा अक्कलकोटला जायची संधी मिळाली आहे आणि माझ्यासोबत माझी सुद्धा एक फ्रेंड आहे आणि तसंच बरीच माणसं आहेत जी लकीली त्यांना सुद्धा जायला मिळतं या अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला। तर आता आम्ही दुपारचे 2 वाजलेत आणि इथून आम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठातून निघणार आहोत। तर थोड्याच वेळात आम्ही निघू आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला सुद्धा अक्कलकोटचं दर्शन करायला मिळणार आहे। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचं दर्शन मी घडवणार आहे, त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि आता इथे लोक जमायला सुरुवात झाली आहे। तर 2चा टायमिंग दिलेला, पण 3 तरी वाजतीलच वाटतं। आणि मठात सुद्धा बरीच माणसं आहेत, मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने। ही सगळी मंडळी आपल्यासोबत ट्रिपला येणार आहेत। आणि आता इथे सगळे जमले आहेत आणि थोड्या वेळात नाव नोंदणी वगैरे इथे चालू आहे। तर थोड्याच वेळात आता निघणार आहेत अक्कलकोटला जाण्यासाठी आणि ही जी सहल आहे ती 3 दिवसांची असणार आहे आणि त्यासाठी एक ट्रॅव्हल्स आणि एक मिनी बस केलेली आहे। चला तर मग जाऊया आता। ही एक लक्झरी बस आणि इकडे ही एक मिनी बस। गणपती बाप्पा मंगल मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आम्ही आता फोंडा घाटातून निघालोय सोलापूरला जायला। आणि आता आम्ही इथे चहा प्यायला थांबलोय।
साधारण रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही आता येऊन पोहोचलो कोल्हापूरला. चला तर पहिलं कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊया. गर्दी खूप होती आणि आम्हाला अजून खूप पुढे जायचंय, त्यामुळे फक्त मुखदर्शन झालं. अंबाबाईचं दर्शन करून झाल्यावर आम्ही थेट अक्कलकोटला जायला निघालो होतो आणि मध्ये फक्त रात्रीचं जेवण करण्यासाठी थांबलो. त्यामुळे अक्कलकोटला आम्ही पहाटे 4 वाजता येऊन पोहोचलो. भक्तनिवासात थांबलो आणि आता आपण स्वामींच्या मेन मंदिराकडे चाललोय. स्वामींचं दर्शन घेणार आणि मग आजूबाजूची मंदिरं फिरणार. सुरुवातीला आधी असं मार्केट लागतं. आणि फायनली आम्ही येऊन पोहोचलोय मेन मंदिराकडे. श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तगुरु माऊली यांचं 4थे अवतार म्हणून ओळखलं जातं आणि 1857ला अक्कलकोटला ते आले होते आणि साधारण 22 वर्ष त्यांचं इथे वास्तव्य होतं, म्हणजे समाधी काळापर्यंत. तर काल दुपारी आम्ही 3 वाजता हडपीडमधून निघालो होतो आणि इथे साधारण पहाटे 3 वाजताच्या सुमारास आम्ही इथे पोहोचलो आणि भक्तनिवास जो आहे तिथे आम्ही थांबलो होतो. तो भक्तनिवास सुद्धा मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे, त्याचं पण मी तुम्हाला सांगेन कसं आहे व्यवस्था वगैरे. तर मठातून 2 ट्रॅव्हल्स केल्या होत्या, एक ट्रॅव्हल्स आणि एक मिनी बस केली होती आणि तरी 60 जण आमच्यासोबत आहेत. आणि आम्ही सकाळी फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून भक्तनिवासमधून आम्ही इकडे यायला निघालो होतो पहाटे 8च्या सुमारे, सकाळी 8च्या दरम्यान. तर दर्शन घ्यायला आलोय आम्ही आणि आता खूप गर्दी आहे. या अजून पण स्वामी भक्त येत आहेत, गर्दी वगैरे चालूच आहे. आणि याच वटवृक्षाखाली स्वामींनी आपल्या ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली. या स्वामींच्या मठात बरीच लांबून लोक येतात आणि
बघू शकता खूप इकडे रांग सुरू झालेली आहे स्वामी भक्तांची आणि यानंतर आम्ही थोड्याच वेळात महाप्रसादासाठी जाणार आहोत. महाप्रसादाची वेळ येणार आहे. आतमध्ये गाभाऱ्यात दर्शन करायला जेव्हा आपण जातो तेव्हा मोबाईल अलाव नाहीये, त्यामुळे गर्दीमुळे शूट करणं पण पॉसिबल नाहीये आणि त्यामुळे आता दर्शन करून मी बाहेर आले दुसऱ्या बाजूने आणि आता थोडा वेळ या मठात बसणार. संपूर्ण मठ आपण नीट बघूया. चला. आणि मंदिरासमोर रुद्राक्षांनी साकारलेली ही स्वामींची कलाकृती बघायला मिळते. आणि हे जे पोर्ट्रेट तुम्ही बघताय स्वामी समर्थांचं ते तब्बल 40,000 रुद्राक्षांनी बनवलेलं पोर्ट्रेट आहे. पंचमुखी रुद्राक्ष आणि ते मुंबईतील जोगेश्वरीच्या काही स्वामी भक्तांनी मिळून बनवलंय. खूपच मस्त असं पोर्ट्रेट आहे. आता आम्ही आलोय स्वामींच्या शेज घरामध्ये म्हणजेच शयनगृह, जिथे स्वामी आराम करायचे. वटवृक्ष मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे हे, उजव्या बाजूला. स्वामींचं दर्शन करून झाल्यावर लगेचच आम्ही निघालो चोळप्पा महाराजांच्या दर्शनाला. तिकडून मग परत येऊन आम्ही इथे शॉपिंग करणार आहोत, त्याआधी बघूया. आणि आता आपण स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ठिकाणे पाहूया. त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या वास्तू सुद्धा बघूया. मंदिर चोळप्पा महाराज हे स्वामींचे परमभक्त शिष्य होते आणि विशेष म्हणजे स्वामींची समाधी या मठात आहे आणि आजही स्वामी इथे भेट देतात. बऱ्याच वेळा स्वामी भक्त श्री वटवृक्ष मंदिराला भेट देतात, पण हे मेन त्यांची जिथे समाधी आहे ते ठिकाण राहून जातं. 1878 साली त्यांनी चोळप्पा महाराजांच्या घरी समाधी घेतली होती आणि या गाभाऱ्यातच स्वामींचा देह आहे. तर तेव्हापासून आधी हे समाधी मंदिर आहे आणि लोकांची गर्दी वाढायला लागली, म्हणून मग ते गावात ज्या वटवृक्षाखाली ते बसायचे तिथे 1925 मध्ये श्री वटवृक्ष मंदिर बनवलं. अरे या इथे ना चोळप्पांचं, आम्ही चोळप्पांचे वंशज. हे आमचं म्हणून घरावर नाव लिहिलं ते. असं आहे काय? हो, कायद्याने करावं लागतं. श्री दत्तधाम मंदिरात दर्शन घेऊया.
स्वामींचे घर आणि चोळप्पांचा वाडा बाजूलाच आहे आणि या समाधी मंदिराच्या बाजूला चोळप्पा महाराजांच्या घरात स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर बघायला मिळते. तसंच स्वामींचा अंगरखा, रुद्राक्षमाळ व स्वामींनी दिलेल्या पादुकांचं दर्शन घेता येतं आणि स्वामींचे ओरिजिनल ब्लॅक अँड व्हाईट फोटो सुद्धा आहेत. त्यांनी वापरलेली अवजारे हे सगळं अजून जपून ठेवलेलं आहे, तुम्हाला इथे बघायला मिळतं. इथे स्वामींच्या वापरातले पादुका बघायला मिळतात. आणि इथे या चोळप्पांच्या घरी स्वामींचं येणं जाणं असायचं. आता आम्ही आलोय बाळप्पा महाराजांच्या मठात. स्वामींचे शिष्य होते ते आणि स्वामींनी त्यांना पादुका दिल्या होत्या आणि या मठाची स्थापना करायला सांगितली होती आणि या मठातच बाळप्पा महाराजांची समाधी आहे. यालाच गुरु मंदिर असं म्हणतात. आणि अजूनही इथे स्वामी स्वतः येतात. पाऊल खुणा त्यांच्या इथे त्यांनी अधोरेखित करून ठेवलेल्या आहेत आणि तिथे आपण पाय द्यायचा नसतो. पाय लागला चुकून तर पाया पडायचं असतं. मठामध्ये विशेष लाकडी बांधकाम आहे आणि सगळीकडे ब्लॅक अँड व्हाईट फोटोज आहेत स्वामींचे आणि त्यामुळे स्वामींच्या अस्तित्वाची एक वेगळीच जाणीव होते आपल्याला, जेवढी की तिकडे मेन वटवृक्ष मंदिराकडे होत नाही. पण इथे आल्यावर स्वामींच्या इतिहासाची प्रचिती येते. आणि इथे बाळप्पा महाराजांचा फोटो आहे. इकडे बाहेर शॉपमध्ये विविध प्रोडक्ट्स बघायला मिळतात. आणि आता आम्ही परत चाललोय मेन मंदिराकडे. तिकडे जे मार्केट दाखवलं होतं मी तिकडे शॉपिंग करायला,
जवळपास 1 तास आहे आमच्याकडे शॉपिंग करायला. आरामात शॉपिंग करणार आणि मग महाप्रसादाची वेळ होईल मग तिकडे जाणार. जाणार. मला इथून एखादी स्वामींची मूर्ती घेऊन जायची आहे आणि घरच्यांसाठी प्रसादी घ्यायची आहे. चला तर बघूया. कितीतरी सुंदर मूर्त्या होत्या, त्यामुळे खूप वेळ लागला मूर्ती सिलेक्ट करायला. आणि मग नंतर प्रसादी घेतली घरच्यांसाठी आणि एक दरवाजाला लावायची श्री स्वामी समर्थ नावाची प्लेट घेतली. स्वामींशी रिलेटेड कितीतरी पुस्तकं, साहित्य इथे आहेत. आणि आता थोड्याच वेळात स्वामींच्या महाप्रसादाची वेळ होणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे इथे कसा महाप्रसाद असतो. चला तर मग जाऊया. आता रांगेत राहावं लागणार आहे. श्री वटवृक्ष मंदिराच्या समोर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे. सकाळी 11:45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत व रात्री 8 ते रात्री 11 पर्यंत मोफत महाप्रसादाची सोय असते. आणि इथे तुम्ही बघू शकता रांगेत सगळे आहेत. गर्दीचं योग्य प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. तिथून मग आता आम्ही अन्नछत्रालयात जातोय एका रांगेत. आणि इथे महाप्रसादात काय काय असणार ते बघायला मिळालं. खूप मोठ्या प्रमाणात स्वामी भक्त आलेत, मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आणि तेवढीच स्वच्छता इथे दिसून येते. आणि हे संपूर्ण मोठं असं अन्नछत्रालय आहे.
दररोज केल्या जाणाऱ्या महाप्रसादात पोळी, मसाले भात, शिरा किंवा गव्हाची खीर, सांजा, आमटी, बटाटा, भाजी, काकडी भाजी, पालेभाज्या, पापड, तर रात्री साधा भात, पोळी, भाजी, आमटी असे प्रसादाचे स्वरूप असते. एकादशीच्या दिवशी सातबारा खिचडी, दही, मगर, आमटी, खजूर, केळी असे उपवासाचे पदार्थ असतात. सर्व स्वामी भक्तांनी जागेवर उभं राहायचं. महाआरतीला सुरुवात होत आहे. सर्व स्वामी भक्तांनी जागेवर उभं राहायचं. महाआरतीला सुरुवात होत आहे. स्वामींचा महाप्रसाद खूप छान होता आणि मग आम्ही तिथून भक्तनिवासाकडे जायला निघालो. तर वाटेत रोड साईडला हे एक तुळजाभवानी देवीचं मंदिर लागतं आणि त्याच्या बाजूलाच लहान मुलांसाठी एक मोठं गार्डन आहे, बालोद्यान. आता ते बंद आहे कारण दुपारची वेळ आहे. बाहेरूनच दाखवते तुम्हाला. आतमध्ये खूप मोठं गार्डन आहे हे. भक्तनिवास तुम्ही बघताय त्या भक्तनिवासमध्ये आम्ही थांबलो होतो आणि हा पॅकेजचा तो ए ब्लॉक आहे आणि इकडे बी ब्लॉक आहे आणि असं कितीतरी अजून पण ब्लॉक आहेत आणि यामध्ये अतिशय खूप उत्तम सोय आहे स्वामी भक्तांसाठी राहण्याची, खाण्याची आणि पिण्याची पण. कॅन्टीनमध्ये सुद्धा खूप चांगली सुविधा आहे. हा भक्तनिवास मेन वटवृक्ष मंदिरापासून फक्त 10 मिनिटं अंतरावर आहे. कमी चार्जेसमध्ये एसी आणि नॉन एसी रूम्स अवेलेबल आहेत. चांगले बाथरूम आहेत. तसंच गरम पाण्याची सुद्धा सोय आहे. आजचा हा दिवस अक्कलकोटमध्ये स्वामींच्या सहवासात खूप मस्त गेला. आमचं नशीब चांगलं म्हणून हे सगळं बघायला मिळालं. तरी घाई गडबडीत श्री खंडोबा मंदिर, हाक्याचा मारुती अशी ठिकाणं दाखवायची राहून गेलीत. श्री स्वामी समर्थ मठ हडपीडच्या वतीने आम्हाला अक्कलकोट दर्शन करता आलं, त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.